हे मित्रांनो, तर आम्ही आता रस्त्याच्या बाजूने जात होतो, तो मला इथं काजू पडलेला भेटला. बट हा काजू आता ग्रो होत आहे, तर ह्याला पण खातात आणि हा खूप टेस्टी लागतो. ह्याची भाजी केली जाते. हा ॲक्च्युअल काजूपेक्षा महाग जातो, काय ते 1300 किंवा 1500 पर के जी. तर नेचरमध्ये फिरण्याचा मजा हाच आहे की जर तुम्ही नेचरला बघता हो तर टाईप्स ऑफ प्लांट्स, टाईप ऑफ ट्री, म्हणजे जेव्हा तुम्ही बघणार तर इट्स फील की म्हणजे आपल्याला असं वाटेल की त्या झाडाबद्दल किंवा त्या प्लांटबद्दल बीइंग अ फुल सॅटिस्फाईड विथ इन्फॉर्मेशन. तो खूप मस्त वाटतं. तर हे तुम्हाला माहीतच आहे, बॅम्बूचा ट्री. आणि हे आपले सागवान वॉज द स्ट्रॉंगेस्ट वूड ट्री समथिंग. तर हे त्यातलं झाड आहे. आणि हा आय डोंट नो, झाड तर खूप मोठं आहे, पण ह्यात पानं नाही, तर ओळखणं खूप थोडासा कठीण आहे. आणि हे काय दाखवत आहे ते तुम्ही बघू नका, जाऊ द्या. आणि आमचे 2 पार्टिसिपेंट पाठीत राहिलेत, येत आहेत, पण तरी पण आम्ही त्यांना शोधूया, येतील ते. पण हा सनराईज खूप आपण ह्याची आय थिंक मी आता स्पीचलेस आहे, कारण हाऊ कॅन आय से, म्हणजे कसं मी सांगू, कारण हा एवढा अतिसुंदर दिसत आहे. सूर्य आणि ते डोंगर, हा रान, इट्स फुल नेचर. लाईक नेचरचा जेव्हा मजा घ्यायचा असेल तर तुम्ही जर ह्या रानात किंवा ह्या डोंगरात नाही आला तर त्या नेचरचा एवढा मजा नाही भेटत. तर बघा, हे बायकर्स सकाळ स्ट्रगल करत आहेत डेली लाईफसाठी. आणि इथं आय कांट इमॅजिन की म्हणजे इथं आतमध्ये घरं असू शकतात, बट घरं आहेत आणि मस्त आहेत. आणि मी म्हणजे आय एम द पर्सन हू मोर सॅटिस्फाईड विथ दिस नेचर. आणि जर नेचरमध्ये मला असे काय इंटरेस्टिंग ट्रीज भेटलेत तर मला असं वाटतं की माझं पूर्ण दिवस मी ह्या झाडांबरोबर पूर्ण स्पेंड करू आणि त्यांच्याबद्दल जेवढी माहिती असेल तेवढी माहिती घेऊ. आणि असं वाटतं की ते हा नेचर म्हणजे खूप माझा आहे आणि मी नेचरचा आहे. फायनली हा फ्लावर, आता कुत्रा भुकायला लागलाय, मला यांची साथ घ्यावी लागेल कारण मला भीती वाटते. बाकी ही झाडं तोडलेली आहे कारण ते सुकले होते वाटतं. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट लोकेशनवर. म्हणजे आम्ही आता चाललोय मंदिरात, तर भेटूया आपण मंदिरात.